कोल्हापुरात रिक्षा चालकांवर मोठी कारवाई. 151 वाहनांवर दंड, 77,000 रुपये वसूल. कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी व प्रवाशांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून रिक्षा चालकांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. दिनांक 15 व 16 एप्रिल 2026 दरम्यान झालेल्या या संयुक्त मोहिमेत तब्बल 151 पॅसेंजर रिक्षांवर कारवाई करून एकूण 77,000 रुपये इतका दंड आकारण्यात आला. रिक्षा स्टॉपवर क्षमतेपेक्षा अधिक रिक्षा उभ्या करणे, चौकात व सिग्नलजवळ वाहन थांबवणे, एसटी स्टँड परिसरात अनधिकृत ठिकाणी प्रवासी उचलणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे तसेच प्रवाशांकडून जादा भाडे आकारणे अशा विविध तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत गणवेश न घालणे, रिक्षामध्ये जादा प्रवासी घेणे, परवानाजवळ न बाळगणे, भाडे नाकारणे, चालकाच्या शेजारी प्रवासी बसवणे आदी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. रिक्षाचालकांनी ड्रेसकोड पाळावा, प्रवाशांकडून जादा भाडे आकारू नये, अरेरावी करू नये, भाडे नाकारू नये तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढील काळातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ही माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली. विशाल क्रांती वृत्तसेवा कोल्हापूर.